आज मी करणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि नाचणीचे पीठ घालून मी लाडू करणार आहे। तर ही ऑर्डरचे लाडू आहेत। तर मी लाडू करायला घेतले। तर एकाकडे 2 मोठे चमचे तूप घालून त्यात नाचणी पीठ छान भाजून घेतलेलं आहे। अजून लागलं तर अजून 1 चमचा तूप घातलेला आहे। छान भाजून घ्यायचं आणि बाजूला एका कढईत आपण ते काढून घेणार आहोत। त्याच कढईत 1 मोठा चमचा तूप घालून अर्धा किलो खोबरं भाजून घेतलेलं आहे। तेही आपण ह्या परत काढून घ्यायचं आहे त्या मिश्रणावर पिठावर। मग आपण त्या कढईत 1 वाटी तीळ भाजून घेणार आहोत। तिळे छान खमंग भाजायची। त्याच कढईत पुन्हा 1 चमचा तूप घालून आपण काजू, बदाम, मगजबी आणि अळीव असे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। ते एका ताटात बाजूला काढून घ्यायचे, गार करत ठेवायचे। पुन्हा कढईत 1 चमचा तूप घालून खारीक पावडर करून घेतली आहे, तीही भाजून घ्यायची आहे, म्हणजे परतवून घ्यायची आहे आणि मिश्रणावर काढून घ्यायची। कढईमध्ये वेलदोडे, जायफळ आणि वेलची तेही भाजून घ्यायचं आहे। आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला कढईत 1 तूप घालून छान डिंक तळून घ्यायचं आहे। 1 वाटी डिंक तळण्यासाठी 2 वाटी तूप लागलेलं आहे। सर्व छान डिंक तळून आपण मिश्रणावर टाकून द्यायचा। भाजून घेतलेले काजू बदाम आहेत ते जरजरीत आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि असं छान दळून घेतलं की ते आपण या सर्व मिश्रणावर टाकून देऊया। आणि मग नंतर सुंठ वेलचीची पूडही आपल्याला यावर टाकायची आहे आणि डिंक तळलेल्या कढईमध्येच आपण खजूरही परतून घेणार आहोत, तीही याच्यावर टाकून द्यायची आहे। सर्व साहित्य मस्त मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि एका पातेलीत आपण 1 कप पाणी घेणार आहोत आणि त्यात 1 वाटी गूळ घालायचा आहे। गुळाचं पाणी करून एका मोठ्या कढईमध्ये आपण ते गाळून घ्यायचं आहे आणि छान एकतारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। खूप घट्ट पाक नाही करायचा। पाक झाला की गॅस बंद करून त्यात 1 चमचा तूप घालायचं आणि आपण हा पाक सर्व साहित्यावर टाकून द्यायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। कोमट झालं की मस्त रगडून छान लाडू बांधून घ्यायचे आहेत। आजचे लाडू अतिशय सुंदर असे झालेले आहेत। आजची ऑर्डर मिळाली आहे, त्यांना आवडतीलच अशी अपेक्षा करते। लाडू खूप छान झाले।